वेदांतला लागलेली आहे भूक आता. आणि काय खातोस वेदांत बघू दे. लाडू आणि ड्रायफ्रुट्स खातोपर्यंत बनवते. त्याच्यामुळे लवकर उठावं लागतंय जरा. कितीला उठला? 9:30ला आहे का? सुट्टी म्हणून. बरं ठीक आहे चल खा मग, तोपर्यंत बनवते मी. तर बघा आता 10:30 वाजत आलेले आहेत आणि अजून आमचा नाश्ता बाकी आहे. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे, नाश्त्याला बनवावं काय. कारण एकतर सगळा भाजीपाला संपलेला आहे, म्हणजे जसं की कांदा टोमॅटो सगळं संपलेलं आहे. पोहे किंवा उपमा जर बनवायचं म्हटलं का कांद्याशिवाय होत नाहीत आणि नेमकं कांदे संपलेले आहेत. सो आज झाले असं बनवावं काय आणि करावं काय. ऑलरेडी उशीर तर झालेला आहे, भूक तर खूप लागलेली आहे. सो काय करावं काय नाही, आज काही ऑप्शनच सापडत नाहीये. सो आणि बाकीचे माझे कामं पूर्ण झालेले आहेत, कपडे वगैरे घेतलेले आहेत. बाहेर दाखवते मी. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझे आणि आज खूप आभाळ आलेलं आहे. चल रे इकडे चल. वेदांची आंघोळ झालेली आहे, ब्रश केलाय आता त्याने. त्याचं उलट असतं, रोज अगोदर आंघोळ केली आणि नंतर ब्रश केलाय त्याने. त्याने म्हणावं लागते, नॉट त्यानं. इट इज रॉंग वर्ड. सो बघा चला आता काय करावं काय कळत नाहीये नाश्त्याला. वेदांत काय करायचं रे? भगर. भगर आहे माझ्याकडे. आणि असंही उपवास वगैरे काय महिन्यातून एकदा चतुर्थी असते. सो भगर खूप दिवस झाला आणून ठेवलेली आहे, त्याचा तर काय वापर होत नाही. सो म्हणतोय आता भगर बनव. मला पण आवडते दही आणि भगर खायला. सो आता तेच बनवते. ठीक आहे, कोथिंबीर वगैरे टाकून छान होते भगर पण. सो चला आता बनवून घेते. तर बघा फायनली भगर टाकलेली आहे मी शिजायला आणि वेदांत वेट करतोय. मागे सरक जरा, अंगावर उडन. आणि कोथिंबीर कढीपत्ता वगैरे मस्त टाकून छान बनवलेली आहे. आणि आता दही आणि भगर याच्यावर ताव मारायचंय मस्त. ताव मम्मी भगर सोबत कुणाची या? गणपतीची. वाव, गणपतीची फोटो फ्रेम छान बनवलीस. स्टिक पण केली का भिंतीला? मस्त बनवलीस. छान येतंय का तुला? बघू दे. मी अरे हातांवर मस्त आहे रे. हातांवर मी करणार नाही, इकडे राहिले अर्ध. बघू दे. तर बघा वेदांतचा मेकअप चालू आहे. वेदांतला लास्ट इयरला हा बॉक्स आणला होता कलरचा, जो की कृष्णाचा गेटअप करायचा होता तेव्हा त्याला डान्स मध्ये. सो त्याला अजूनही तसंच मेकअप पाहिजे आहे, तो करून घेतोय बघा माझ्याकडनं. अजून बी कलर पाहिजे बास आता. सो बघा कसा वाटतोय बघा, मुलीसारखा दिसतोय पूर्ण. नाही 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 आता नाही, घाण नाही करायचं जास्त कलर. तर इथे बघा मी वेदांचे नेल्स कट करत आहे, कारण आता स्कूलमध्ये चेक करतात 15 दिवसाला नेल्स त्याचे. आणि खूप त्याला लागायला लागले पण आहेत. मला त्याने काल परवा दिवशी चिमटा घेतला होता. सो माझ्या लक्षात आलं की याचे नेल्स वाढलेले आहेत. सो आता मी कट करून घेते बघा. हो का? बघ मला आताच मला हे करू वाटायले, नेल्स कट करू वाटायले. काय नाही, हा स्लोली करायले मी. स्लोली कर बघ आता. कसा बघतोय. चल मग बस इथं, चल खा, बस खाली. शेअर कर माझ्यासोबत. यू शुड शेअर विथ मी. चल
द्यायला पाहिजे ना वेदांतून, तसं मला नाही हावरटपणा नाही करायला पाहिजे. इट इज बॅड हॅबिट. तसं नको, मला पण त्याच्यामध्येच खायचंय तुझ्या बरोबर. ए तू पण खायचं ह्याच्यात, चल जायचं नाही इथून, पूर्ण खायचं. टरफल पण खायचं असते, असं वेस्ट नाही करायचं, ते पण हेल्दी असते. चल काय ऍपल आहे का तसं खायलास तू, नीट खा. असं पकड, असं ती बघती किती छान लागतं त्याचं टरफल सुद्धा. खा, वेस्ट नाही करायचं. गुड, छान आहे की नाही. मी पण टरफल स्वीट असते. स्वीट आहे. बरं एकच आहे पिअर. का संपले आता, संध्याकाळी आणायचे. भाजीपाला आणायला जायचे संध्याकाळी आपल्याला. तू पिअर आहे का? जाणार आहे पुन्हा. कुठं? बाहेर आरुडेला. तसे पप्पा आरुडेला नाही नाही. जेवण बनवायचं. काय बनवायचं बघू, काय बनवू? वरण भात नाही पिठलं. मला नाही येत बनवायला. मग पप्पा बनवते. पण मला नाही खायचं पिठलं. खायचं. मला आवडत नाही. मला पिठलं आवडतं. पिठलं नाही, बेसन म्हणावं लागतंय. बेसन आवडतंय मला. बघू संध्याकाळी. मला वरणफळ खायचेत. वरण बनव. मला माझे फेवरेट वरणफळ आहे. काय? तर बघा, जस्ट वेदांत आणि मी फ्रेश झालेला आहोत. वेदांतला बघा, अगोदर वेदांची घाई गडबड चालू आहे. झालास का फ्रेश? कोण केला नाही का? केला. आणि चला, कुकर लावलं होतं मी, वरण लावलं होतं कुकरमध्ये, शिजले आता. आणि हळदी वगैरे मिक्स करून त्याला फेटून घेतलेलं आहे, कारण संध्याकाळी बनवायचे आहेत वरणफळ. आज काही ऑप्शन नाही दुसरा, कारण खूप दिवस झालं वरणफळ. थांब ना, मी बोलतेय ना. तर खूप दिवस झालं वरणफळ केलेले नव्हते, सो त्यासाठी. आणि वेदांतलाच म्हणून नाही, आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात वरणफळ. सो आज तोच बेत आहे. आता 5 वाजत आलेले आहेत. एवढ्या लवकर बनवणार नाही मी, मे बी 6:30ला स्टार्ट करेल बनवायला, कारण गरम गरमच छान लागतात. लाईट आत्ता आलेली आहे बघा. आज लाईट सारखं जात आहे, काहीतरी प्रॉब्लेम असेल बहुतेक. आणि बघा, मग अशी पीठ मळून ठेवलेलं होतं. आणि घट्टसर पीठ मळायचं थोडंसं, वरणफळासाठी पातळ केले की चांगले येत नाहीत, त्यामुळे घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आणि नंतर वरणफळ करतच मी पलीकडे गॅसवरती फोडणी टाकून कढईमध्ये ठेवलेलं आहे पाणी उकळायला. म्हणजे कसं, पाणी उकळलं का इकडे एक चपाती लाटून घ्यायची आणि स्क्वेअर शेपमध्ये किंवा आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये करून घ्यायचे. आणि पाणी उकळल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून द्यायचे वरणफळ. सो बघा, माझं होत आहे. मी स्क्वेअर शेपमध्ये कट करत आहे. कोणी असं गोल पण बनवतं, हातानं पण बनवतं, बरेच प्रकार आहेत. आणि म्हणजे माझ्या माहेरी याला वरणफळ म्हणतात आणि सासरी चकुल्या म्हणतात, चकोल्या. तर तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की सांगा. सो मी पण त्याला वरणफळच म्हणत असते. मला पण ती वरणफळाची सवय लागलेली आहे. फक्त काही ठिकाणी कसं आकारामध्ये वेगवेगळे आकार असतात, बाकी प्रोसेस सगळी सेम असते. आणि कोणी काय करतं, तिखट वगैरे टाकून पण करतं, पण मी सपक केलेला आहे वेदांसाठी. तिखट पण छान लागतात. सांबर मसाला टाकल्यावर सुद्धा खूप छान चव येते त्याला. पण मी नाही, प्लेनच बनवत आहे.
आणि फक्त तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी टाकली होती, बाकी काहीच टाकलेलं नाही. कढीपत्ता सुद्धा टाकायला पाहिजे, छान लागते, छान टेस्ट येते कढीपत्त्याने सुद्धा. सो बघा फायनली पाणी बॉईल झालेलं आहे आणि नंतर एका चपातीचे झाले होते तेवढे टाकून देते मी. आणि मग तोपर्यंत अजून पाणी थंड होतं. फळं टाकल्याच्या नंतर पाणी थोडंसं टेम्परेचर कमी होतं. मग परत दुसरी चपाती लाटेपर्यंत अजून पाणी बॉईल व्हायला अजून वेळ लागतो. सो तोपर्यंत खालची चपाती लाटून घ्यायची आणि फळं त्याचे कट करून घ्यायचे. सो वरणामध्ये मगाशीच मी हळदी वगैरे टाकून ठेवलेली होती आणि आता फक्त मीठ टाकलेलं आहे. पाण्यामध्ये मी काही मीठ टाकलेलं नाहीये, वरणामध्येच टाकते डायरेक्टली. म्हणजे कसं दोन्ही पाण्यातही आणि वरणामध्येही टाकलं का अंदाज येत नाही तसा, वरणामध्येच टाकायचं फक्त. सो प्रत्येक वेळेस मी अशीच करत असते, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी कोणी पाण्यात टाकतं, वरणातही टाकतं, ज्याची त्याची सवय असते. पण मला काही तसं जमत नाही. आणि वरण भरपूर टाकायचं. तूर डाळीचं वरण आहे बघा. सो वाटाण्याच्या डाळीची सुद्धा वरणफळं खूप छान लागतात. पांढऱ्या वाटाण्याची डाळ असते त्याची सुद्धा एकदम भारी टेस्ट येते वरणफळाची आणि पित्त सुद्धा होत नाही त्या डाळीने. वरणफळच म्हणून नाही तर काय वरण असं आपलं चपाती भाताबरोबर वरण खायला सुद्धा एकदम भारी लागतं त्याचं. सो मी यावेळेस तूर डाळीचंच केलेलं आहे, कारण वाटाण्याच्या तूर डाळ भरपूर आणलेली होती गावाकडनं. मग प्रत्येक वेळेस वाटाण्याची डाळच केली तर तुरीची डाळ आहे ती तशीच राहील आणि पुन्हा खराब होऊन जाईल. सो त्यामुळे बघा फायनली बघा वरणफळं शिजलेले आहेत. तीन चपातीचे केलेले आहेत मी. 3 आणि एक छोटीशी चपाती झाली होती तेवढ्याची, म्हणजे 3.5 चपातीचे केलेले आहेत. आणि फायनली बघा शिजलेले आहेत. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं पुन्हा परत. सो अशा पद्धतीने वरणफळं माझे झालेले आहेत. आणि वरणफळं आमच्याच फॅमिलीमध्ये सगळ्यांना खूप आवडतात. वेदांच्या पप्पाला आणि मला सुद्धा. म्हणजे मी लग्नाच्या अगोदर वरणफळं खूप करायची, कारण आईला ते शेतात जावं लागायचं, त्यामुळे मग त्यांना काही बनवणं होत नसायचं. सो मी बनवायचे, त्यामुळे मग मला पण आवडतात. आणि वेदांत बघा वेट करत बसलेला आहे वरणफळाचा. फायनली झालेले आहेत. सो बघा फायनली आमचं वरणफळं बनवण्याचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. वेदांची फेवरेट डिश. हो ना वेदांत? थांब तू दिसत नाहीस व्यवस्थित. हा तर बघा फायनली झालेले आहे. तूप सोबत मजा करायची. आता बघा फेवरेट डिश इथं बनवली, मग कोथिंबीर टाकली, झाली तयार. मग झाली वरणफळं तयार. बॉईल तर होईल येतं. सो गाईस आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय अँड टेक केअर. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. अँड थँक्स फॉर वॉचिंग. आता आमचं जेवण बाकी आहे. आता वरणफळं तर शिजलेले आहेत. आता जेवायचं आहे थोड्या वेळानं. यांचा फोन चालू असतो त्यामुळे थोड्या वेळानं जेवायचं. मला तर लय भूक लागली. शिजू देवा लवकर. शिजलेत रे बाळा, शिजलेत. चला बाय.